एक सविस्तर बातमी पाहूयात। एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा असणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत। गिरीश महाजनांचे एका महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करत खडसेंनी खळबळ उडवून दिली आहे। खडसे एवढ्यावरच थांबले नाहीयेत, त्यांनी गिरीश महाजन यांचे 10 वर्षांचे सीडीआर तपासण्याची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलंय। खडसे भाजपमध्ये असतानाच त्यांच्यात आणि महाजनांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगल्याची चर्चा 2014ला होती। आता त्याच खडसेंनी महाजनांचं चारित्र्य हनन करत केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। महाजनांनी मात्र खडसेंच्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देत तोंड काळं करण्याची भाषा केल्यानं नवा वाद पेटलाय। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बैठक झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे। याने सांगितलं होतं की नाही, माझ्या अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे। तर कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं जमत नाही। त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही। मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल। त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल। अजूनही सांगतो, त्यांचं आता सगळं संपलेलं आहे, त्यांचं दुकान बंद झालेलं आहे। त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात, वाटेल तसे बरळतात। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1 तर महाचोर, सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहित आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील, अशी परिस्थिती आहे। लोकांना दाखवणं बडबड काय करतो फालतू। यांना दिले, मी त्यांना दिले, माझ्या मोबाईलमध्ये होते, कसे काय गायब झाले मला माहित नाही, कसे काय हरवले मला माहित नाही, माझा मोबाईल हरवला। लाज वाटत नाही खोटं बोलताना? थोडंसं लाज वाटत नाही खोटं बोलताना? माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, एक पुरावा त्यांनी दाखवावा। आणि माझा आता अंत बघू नका। मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला आईलपेट लावून कोणाला। गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोने चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टनं कोसळलेत। नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ 5 दिवसात चांदी किलो मागे GST विना 12,400 रुपयांनी घसरले, तर 10 ग्रॅम शुद्ध सोनं 2,300 रुपयांनी उतरले। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्यात आपल्या चलनविषयक आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपोमध्ये 0.25% कपात करू शकतं। महागाई कमी झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजदरात कपात करण्यास वाव आहे। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे 3 ते 4 दिवस उन्हापासून दिलासा दिल्यानंतर उन्हाची काहिली पुन्हा वाढली आहे। आकाशातून ढगांची गर्दी हटताच उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यात, पाऱ्यानं पुन्हा उसळी घेतल्या। ढगाळ वातावरणामध्ये 30 अंशांच्या खाली पसरलेला विदर्भातील पारा 2 दिवसात पुन्हा 10 ते 14 अंशांनी उसळी घेत 40 अंशांच्या वर पोहोचला। राज्यातील बाजार समितीमध्ये 21,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 12,000 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,000 ते 1,400 रुपयांपर्यंत दर मिळाला। 1 मे पासून तांदळाच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून नवीन टॅरिफ लाईन सिस्टम लागू केली जाण्याची शक्यता आहे। वाणिज्य मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी संसदेमध्ये ही माहिती दिली आहे। केंद्र सरकार नवीन टॅरिफ लाईनसाठी ही प्रणाली तांदूळ आधारित प्रक्रियेच्या आधारावर तसंच GI टॅग असलेल्या बासमती तांदूळ आणि इतर जातींच्या आधारावर लागू होणार असल्याचं ते म्हटलंय। रत्नागिरीमध्ये हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होतोय, त्यामुळे हवामानातील बदल हेच हापूसवरील नवसंकट आहे। यावर्षी एकूणच आंबा उत्पादन 30 ते 35% होतं आणि त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं जेमतेम 20 ते 25% आंबा हातात येईल असं चित्र आहे। प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे आणि या कालावधीत ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण कंपनीला दिले।
पिकांचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद अलीकडे जुळत नसल्यानं शेती बेभरवशाची होते आणि त्यातच यंदा कपाशीच्या BG2 पाकिटाची रुपयांनी 37 दरवाढ झाली आहे. तर जिल्ह्यामध्ये यंदा 15 लाख पाकिटं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी किमान 5.55 कोटींनी वाढतोय आणि त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं गणित बिघडलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत असून सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानं आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतले. ते श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम इथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचं दर्शन घेतलं. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट केला. पावसाळ्यामध्ये वृक्ष उन्मळून पडणं, फांद्या तुटणं या घटना घडू नयेत यासाठी झाडांची पद्धतशीर छाटणी करण्यासाठी उद्यान खात्यानं कंबर कसली आहे. यासाठी कामगारांना वृक्ष छाटणीसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 6 परिमंडळातील कामगार आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्यांनी मुंबईच्या गोवंडी भागातील 72 मशिदींमध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या लाऊडस्पीकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्यांनी शनिवारी शिवाजीनगर गोवंडी परिसराला भेट दिल्यानंतर हे पाऊल उचललं. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची 15 दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिलंय. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 4ही राज्यांचा या धरणाची उंची वाढवण्याला विरोध असल्यानं अलमट्टीचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका म्हशी चोरणाऱ्या आरोपीनं चांगलाच उच्छाद मांडला होता. गेल्या 2.5 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी या आरोपीची माहिती मिळाल्यानंतर आरोपी अशोक हा एका मोठ्या गटारीत जाऊन लपून बसला होता. पोलिसांनी त्याला त्या गटारीतून बाहेर काढून रेल्वे स्टेशन परिसरात कार वॉशिंग सेंटरवर नेलं आणि तिथे त्याची ही अशी अनोखी धुलाई केली. रामनवमी निमित्त गोंदियातील गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मोंडोदेवी देवस्थान इथे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 137 जोडपे विवाहबद्ध झाले. पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे इथे मारुती मंदिर चौकात रामनवमी मिरवणुकीमध्ये अतिउत्साह तरुणाच्या अंगाशी आला. मल्लखांब प्रात्यक्षिकावेळी तरुणाचा चेहरा भासला. पुण्याच्या नानापेठमधील पारेखवाड्याला आग लागली. अग्निशमन दलानं तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. देशातील साखर हंगामाची आकडेवारी समोर आली आहे. सलग 3 वर्ष साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र चालू हंगामात मात्र पुन्हा पिछाडीवर पडलाय. उत्तर प्रदेशात 87 लाख टन साखर निर्मिती झाली असून अद्यापही 48 कारखाने सुरू आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील करोडी येथील दोन्ही बोगद्यात पाणी गळती जागली आहे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांसमोर ही गळती थांबवण्याचं आव्हान असून येत्या 2 महिन्यात ही गळती बंद करू असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाला आहे. करोडो रुपयांचा खर्च करून देखील गळती थांबत नसल्यानं वाहन चालकांना मात्र त्रास होतोय. जानेवारी ते मार्च 2025 या 3च महिन्यांच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 17,000पेक्षा अधिक वाढ झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या प्रतिपूर्ती शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेबरोबरच शेअर बाजारावर देखील परिणाम झाला. त्यामुळे गेल्या 3 दिवसात सोने दरात 2,700 रुपयांनी घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. मुंबईत सध्या असह्य उकाडा असून सहन करावं लागत असून पुढील 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा, उन्हाच्या झळा आणि काहिली यामुळे मुंबईकर अक्षरशः पळून निघाले. राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. उकाड्यानं नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यातील तापमानानं 40शी ओलांडलेली आहे आणि या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिन्याभरात 30 जणांना उष्माघाताचा झटका बसलाय. मुंबईत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळला नाही. यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्यानं जाहीर केलाय. यावर्षी हवामान विभागानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावली. अवकाळीचा प्रभाव ओसरताच विदर्भात पुन्हा उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागलेले आहेत. रविवारी कमाल तापमानानं आणखी उसळी घेत 44च्या दिशेनं झेप घेतलाय. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय.
जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 120 पाऊस झाला. मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणामुळे वाढलाय आणि अजून 3.5 ते 4 महिने शिल्लक जलसाठा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. देशातील कापसाचं उत्पादन 60 लाख गाठीवर घटल्यानं कापूस आयात करावा लागतो आणि या पार्श्वभूमीवर उत्पादन वाढीसाठी केंद्र शासनानं कापूस तंत्रज्ञान मिशन सुरू केलं असून राज्यातील अकोला, परभणी आणि राहुरी कृषी विद्यापीठात यावर संशोधन करण्यात येणार आहे. गोव्यामधील वास्को द गामा इथून बिहारमधील मुझफ्फरपूर इथे साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे गाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी रोड इथे थांबा असल्यानं कोकणवासियांसाठी ही रेल्वे गाडी फायदेशीर ठरणार आहे. मुंबईसह MMR मध्ये मेट्रोचं जाळं उभारलं जात असून त्याच्या संचलनासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. मात्र सर्वच वीज कंपन्यांमध्ये मेट्रोला वीज पुरवण्यावरून मोठी स्पर्धा रंगणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता मेट्रोला कुणाची पॉवर मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांअभावी उपचारास नकार दिल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आणि याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागानं चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले. दरम्यान याप्रकरणी समितीनं प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवला असून अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळानं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी उभारलेली हजारो घरं विक्री अभावी पडू नयेत, ती गिरणी कामगारांना उपलब्ध करून देता येतील का याबाबत म्हाडाकडून चाचपणी सुरू आहे. गिरणी कामगारांना किती किमतीत ती घरं द्यावीत याबाबत म्हाडाकडून विचार सुरू आहे.